नमस्कार मंडळी. आज 11 जून 2026. आजची आपली ह्या रोटरी वर्षातील 43वी सभा. आजच्या सभेत पूर्वनियोजित कार्यक्रमात थोडा बदल झालेला आहे. आज आपल्याच क्लबचे ज्येष्ठ सदस्य रोटरियन प्रफुल्ल पेंढारकर एक अनोखा कार्यक्रम सादर करणार आहेत, ज्याचे नाव आहे विमान उडते आकाशी. तसेच आजच्या सभेत आपले वार्षिक व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड हे आपण पॅराग्लायडिंगमध्ये अनेक जागतिक विक्रम केलेल्या अशा श्रीमती शीतल महाजन यांना देणार आहोत. आजची आपली फेलोशिपही खास आहे बरं का. वर्षभर आपल्याला दर आठवड्याला नवनवीन चविष्ट पदार्थ आयोजणाऱ्या ॲन राधिका व टीमने आज स्वहस्ते बनवलेले पदार्थ आपल्यासाठी सादर केलेले आहेत. नमस्कार, मी नरेंद्र खेडेकर. गुरुवार दिनांक 4 जून रोजी प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद कुंभोजकर आणि त्यांच्या 26-27 टीमने पुढील वर्षाचं प्रेझेंटेशन दिले. सर्वप्रथम देवदत्त आणि त्यांच्या टीमने आपल्या क्लबचा परफॉर्मन्स नवीन उंचीवर नेलेला आहे आणि ते सुद्धा आमच्यासाठी एक चॅलेंज आहे, ते आम्ही सहजपणे पूर्ण करू हा विश्वास त्यांनी दाखवला. प्रेझेंटेशन अत्यंत अभ्यासपूर्ण होतं. स्वॉट ॲनालिसिसमधील अनुभवी डेडिकेटेड रोटेरियन्स इत्यादी स्ट्रेंथ्स आणि मेंबर्सची लेस ॲडॅप्टेबिलिटी फॉर डिजिटल कम्युनिकेशन आणि ॲव्हरेज एज 60 हे विकनेस सांगतानाच त्यावर अंमलबजावणी करण्याचाही प्लॅन त्यांनी सांगितला. यावर्षीचं ब्रीदवाक्य क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट सार्थ ठरवण्याचा प्लॅनही त्यांनी सविस्तरपणे सांगितला. मेडिकल, नॉन मेडिकल आणि सर्व्हिस प्रोजेक्ट्सचं प्लॅनिंग करत असताना पुढील 2-3 वर्षाचा विचार त्यामध्ये दिसला. प्रत्येक ॲव्हेन्यूचं प्रेझेंटेशन हे नीटनेटकं आणि व्यवस्थित होतं. आपला परफॉर्मन्स गेल्या वर्षीच्या उंचावलेल्या प्रमाणे रेषेच्या वर नेण्याचा संकल्प आणि विश्वास त्यातून जाणवला. प्रेझेंटेशन इलॅबोरेटिव्ह आणि डिटेल्ड होतं. ट्रेझरर मुकुंद अभ्यंकर यांनी मेंबरशिपमध्ये माफक वाढ केल्याचं जाहीर केलं. क्लब काउन्सिलर मोहनभाई गुजराती यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत अत्यंत मौल्यवान सल्ला दिला. त्यामध्ये त्यांनी पी प्रसाद अँड टीमचे डेटा कलेक्शन, ॲनालिसिस, प्लॅनिंग आणि प्रिपरेशन चांगलं असण्याबद्दल त्याला ॲप्रिशिएट केलं. फंड रेझिंगसाठी मेंबर्सशिवाय इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन आणि त्यात मेंबर्सची इनपुट्स आणि सहभाग असावा अशी संकल्पना मांडली. आपला प्रत्येक प्रोजेक्ट करताना थोड्याफार रुरल नीडी लोकांपर्यंत त्या गोष्टी पोचाव्यात आणि पोचतात या सगळ्या गोष्टी इन्शुअर करण्याचाही त्यांनी एक ॲडवाईस दिला. थिंक बिग, अंथरूण पाहून पाय पसरू नका, तर आपल्या गरजेप्रमाणे अंथरूणच वाढवा असाही मौल्यवान सल्ला त्यांनी दिला. एजी मनोज अग्रवाल यांनीही देवदत्त आणि त्याच्या कामाचं ॲप्रिसिएशन तर केलंच, पण त्याचवेळी पी प्रसाद वेल प्रिपेअर्ड आहे, स्मार्टली मूव्ह होतोय असं सांगत त्याचे कौतुकही केलं. त्यांनी सगळ्याच ॲव्हेन्यूच्या प्रेझेंटेशन्सबद्दल चांगला फीडबॅक दिला. मला परत तुमच्या क्लबला यायला आवडेल हेही त्यांनी नमूद केलं. स्मरणार्थची कल्पना त्यांना आवडली. व्हॉट्सअप चॅनल सबस्क्रिप्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं त्यांनी आवाहन केलं. आज गुरुवार दिनांक 4 जून रोजी चंद्रकांत डांगे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त फेलोशिप होतं. भोजन तर उत्तमच होतं, पण यावेळी त्यांची संपूर्ण फॅमिली, मुलगी, जावई, नातवंडे सुद्धा हजर होती आणि
त्यांचा वाढदिवस जोरात क्लबमध्ये साजरा झाला. ओव्हर. धन्यवाद. नमस्कार. आज दिनांक 5 जून जागतिक पर्यावरण दिन. या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब टिळक रोडच्या वतीने येरवडा खुर्रे कारागृह परिसरात 11,000 वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. खडकी येथील म्युनिशन इंडिया लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर HR&CSR श्रीयुत नंदकिशोर नाईक यांनी या प्रकल्पासाठी CSR फंड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच डिस्ट्रिक्ट डायरेक्टर एन्व्हायरमेंट श्रीयुत राजेंद्र कुमार सराफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. येरवडा जेलचे अधिकारी माननीय ADG डॉक्टर सुहास वारके साहेबांनी ओपन जेल शेतजमिनीवरील 2 एकर जागा या प्रकल्पासाठी मंजूर केली आहे. या प्रसंगी उपस्थितांमध्ये जेलचे अधिकारी ADG डॉक्टर सुहास वारके, SP श्रीयुत श्यामकांत शेडगे, सिनियर जेलर नागेश कांबळे आणि इतर अधिकारी, म्युनिशन इंडिया लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर HR&CSR श्रीयुत नंदकिशोर नाईक, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रांतपाल संतोष मराठे, फर्स्ट लेडी तनुजा मराठे, नियोजित प्रांतपाल चारू श्रोत्री, एन्व्हायरमेंट डायरेक्टर राजेंद्र कुमार सराफ, टिळक रोड क्लबचे अध्यक्ष देवदत्त हंबर्डीकर, सचिव अपर्णा क्षीरसागर आणि क्लबचे 30 सदस्य उपस्थित होते. या प्रकल्पाची अंमलबजावणी कल्पना तासकर आणि त्यांची टीम करणार आहेत. सर्व मान्यवरांनी पर्यावरणपूर्वक मार्गदर्शन केले आणि अशा चांगल्या आणि समाजोपयोगी प्रकल्पांना सदैव आपल्याला मदत करू अशी ग्वाही पण दिली. सर्वांच्या शुभ हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही रोपांची लागवड करण्यात आली. एकूण 11,000 रोपे लावण्यात येणार आहेत असे क्लबच्या अध्यक्षांनी सर्वांना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन चारुदत्त भावे यांनी केले. तसेच जेलचे अधिकारी SP श्रीयुत श्यामकांत शेडगे यांनी आभार मानले. धन्यवाद. मंडळी, आज जरा माझा आवाज थरथरता आला ना तर प्लीज मला क्षमा करा. कारण स्पिटी व्हॅली येथील 12,500 फूट उंचीवर असलेल्या काझा येथील गावातून बर्फाच्छादित डोंगरासमोर बसून हॉटेलच्या गॅलरीतून हे रेकॉर्डिंग मी पाठवते आहे. टेम्परेचर आहे -1 डिग्रीज. मंडळी, रोटरी वर्ष 2025मधील शेवटच्या 2 कार्यक्रमांबद्दल जाणून घेऊयात. अतिशय उत्साहात आणि सर्व आघाड्यांवर उत्तम काम करत प्रेसिडेंट देवदत्त, सेक्रेटरी अपर्णा यांच्या लिडरशिपमधील हे रोटरी वर्ष संपत आले हे खरेच वाटत नाही. पण हे सर्व शक्य होते सर्व सभासदांच्या सहभागाने आणि मदतीने. म्हणून पुढील गुरुवार दिनांक 18 जून रोजी प्रेसिडेंट देवदत्त, फर्स्ट लेडी मंजिरी, सेक्रेटरी अपर्णा आणि अण्णा उदय या सर्वांनी आपल्या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी प्रथेप्रमाणे थँक्सगिव्हिंग पार्टी आयोजित केली आहे. स्थळ आहे आपला सेवासदन शाळेतील जुना पण नवीन रूपात सजलेला नेहमीचाच हॉल आणि वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता. त्यापुढील गुरुवार 25 जून या दिवशी आपण नव्याने प्रेसिडेंटशिप स्वीकारणारा प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद कुंभोजकर व त्याचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांचा इन्स्टॉलेशन सेरेमनी गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे आयोजित केला आहे. वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता आणि डेस्क कोड नेहमीप्रमाणेच फॉर्मल. ॲनिव्हर्सरी ग्रीटिंग. 12 जून प्रेसिडेंट देवदत्त व फर्स्ट लेडी मंजिरी हंबर्डीकर यांच्या लग्नाचा वाढदिवस. 12 जून रोटरियन संजय व कल्पना दोरवट यांच्या लग्नाचा वाढदिवस. यांना क्लबकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवस शुभेच्छा. 15 जून रोटरियन सुनील घाटपांडे यांचा वाढदिवस. 16 जून ॲन वर्षा पुराणी यांचा वाढदिवस. यांना
क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.